आरतीच मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय नागपंचमी स्पेशल हळदीच्या पानातल्या पातोड्या। खूप पारंपरिक ही रेसिपी आहे आणि खूप जास्त प्रमाणात ही त्या नागपंचमीच्या दिवशी बनवली जाते। आज आपण ही रेसिपी बनवतोय, त्यासाठी सुरुवात करायची आहे। तांदळाचं पीठ घेतलंय मी। तुम्ही उकडीचे मोदक करतात, तुमच्याकडे असेल ते पीठ पण तुम्ही घेऊ शकता किंवा रोजच्या तांदळाच्या भाकरींचं पीठ असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता। सुरुवात करायची आहे। मी नेहमीच्या भाकरींसाठी जे पीठ लागतं तेच घेतलेलं आहे। 2.25 वाटी मी हे तांदळाचं पीठ घेतलंय। त्यात आपल्याला चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। तुम्ही यात ही उकड देखील काढू शकता। जर तुम्हाला उकड काढता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने देखील करू शकता। मी हे गरम पाणी घेतलेलं आहे। जवळजवळ 1 वाटी भर मी गरम पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी हे गरम पाणी मोजून बरोबर गरम करून घेतलंय। मिक्स करून घेऊया। सगळं पाणी आपण टाकून घेतलेलं आहे। आणखीन थोडं पाणी लागणार आहे मला। अजून अर्धी वाटी मी पाणी गरम करून घेतलं होतं, ते पण मी सगळं टाकून घेतलेलं आहे। जवळजवळ मी 2 वाट्या भर पाणी मी गरम करून टाकलेलं आहे पिठामध्ये। जास्त गरम आहे त्यामुळे लगेचच हात घालू नका। हे आपण असंच झाकण ठेवून थोडी जी वाफ आहे त्यात आपण त्या वाफेत छान असं हे पीठ आपलं वाफेल त्या पद्धतीने आपण झाकून ठेवूया। हे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि आपल्याला पातोड्यांसाठी कशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण करायचंय ते बनवून घेऊया। 1 वाटी मी खवलेला नारळ घेतलेला आहे। तुम्ही जसं मोदकाला सारण करता त्या पद्धतीनेच तुम्ही हे सारण देखील करू शकता। गूळ मी जवळजवळ 1.25 वाटी गूळ घेतलाय, त्यातला मी थोडा काढून ठेवलाय। अजून मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला छान असा हाताने। आता आपल्याला यात टाकायची आहे वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे मी, ती टाकून घ्यायची आहे। हे सारण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे जेणेकरून गुळामध्ये जे खडे असतील ना ते छान असे विरघळतील आणि सारण छान असं एकजीव होईल। त्यामध्ये मी हे ड्राय फ्रुट्स घेतले, ते देखील मी टाकून घेत आहे आणि थोडीशी आपल्याला 1 चमचाभर खसखस पण घ्यायची आहे, ती देखील आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे। या पद्धतीने मी हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आधी थोडंसं अर्धा चमचा मी तूप टाकून घेतलं, साजूक तूप टाकलं, त्यात मी खसखस भाजून घेतली आणि थोडेसे ड्राय फ्रूट होते ते देखील मी भाजून घेतले आणि आपलं खोबरं आणि गुळचं मिश्रण टाकून थोडा 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलंय। फक्त जोपर्यंत आपला गुळ छान असा विरघळतोय तोपर्यंत मी हे मिश्रण परतून घेतलंय। आता हे मिश्रण आपल्याला छान असं गार करून घ्यायचं आहे। हे बाजूला ठेवून घेऊया आणि तांदळाचं पीठ आपण जे मळून ठेवलंय ते आपण छान असं पूर्ण व्यवस्थित मळून घेऊया। हे बघा पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला। पीठ अजून गरमच आहे। नागपंचमीच्या दिवशी सहसा कोणी घरामध्ये तवा ठेवत नाही गॅसवरती किंवा कापत नाही, कैचीने सुरीने कापत नाही किंवा भाज्या कापल्या जात नाही किंवा बऱ्याच गोष्टी असतात नागपंचमीच्या दिवशी। गावाकडे खानदेशमध्ये हे कान्होले बनवले जातात, त्याच पद्धतीने ही कोकणी पद्धत आहे। कोकणामध्ये नागपंचमीला खास या पातोड्या बनवल्या जातात हळदीच्या पानातल्या, त्या देखील। जर तुमच्याकडे हळदीचं पान मिळत नसेल ना तर तुम्ही केळीच्या पानात देखील तुम्ही करू शकता। खूप छान अशा ह्या पातोड्या होतात। छान असं मौसूत हे पीठ झालेलं आहे। हे आता जरा आपण बाजूला ठेवून घेऊया आणि लगेच आपण पातोळ्या करायला घेऊया। एका साईडला मी गॅसवरती पातेलं ठेवते आणि त्यात मी पाणी टाकून देते। उकळेपर्यंत आपल्याला ते पाण्याचा गॅस चालू ठेवायचा आहे, जेणेकरून ते पाणी छान असं उकळायला लागेल तोपर्यंत आपल्याला चालू ठेवायचा आहे गॅस। आपलं पीठ छान मळून झालंय, आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि आपण हळदीची पानं घेतलेली आहे। मला 3च मिळाली हळदीची पानं, धुवून घेतली चांगली स्वच्छ। आता आपल्याला हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला असा। या पद्धतीने गोळा आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे आणि छान हा प्रेस करत जायचा आहे, म्हणजे आपल्याला तो जेवढा पातळ आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। आपल्याला आपण हे तयार केलेलं मिश्रण टाकायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला हे उचलून या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। आपल्या या वाफवण्यासाठी पातोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। या पद्धतीने मी ह्या बाकीच्या करून घेते। माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट करत जा आणि लाईक देखील करत जा। कमेंट केल्याने मला कळतं की तुम्हाला माझ्या रेसिपीज किती आवडतात। मी तुमच्यासाठी नवनवीन अशा रेसिपीज साध्या सोप्या सिंपल पण एकदम टेस्टी अशा रेसिपी आणण्याचा प्रयत्न करते। या पद्धतीने आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे। या
आपल्या हळदीच्या पानातल्या पातोड्या आपल्या तयार झाल्यात. आता आपण केळीचं पानामध्ये करणार आहोत. केळीचं पान देखील मी आणून ठेवलेलं आहे, कारण हळदीची पानं मला खूप कमी भेटलेली होती. तुपाचा हात लावून घ्यायचा आहे पानाला. यात पण आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे असं. चला तर मग आपण हे सर्व या पद्धतीने करून घ्यायचं आहे. चाळणला मी तूप लावून घेतलंय. आता हे पानं आपण अशी या पद्धतीने ठेवून घ्यायची आहेत आणि छान अशी ही जवळजवळ 7 ते 8 मिनिटं आपल्याला छान ही वाफवून घ्यायची आहेत झाकणीतून. ह्या पातोड्या आपण तयार करून ठेवलाय आणि वाफवलेल्या पातोड्या दाखवते मी तुम्हाला. हे बघा, वाफवलेल्या पातोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. खूपच जास्त गरम आहेत. मी या एका प्लेटमध्ये काढून घेते आणि या परत लावून देते दुसऱ्या, आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते. सोप्या पद्धतीने आपण हळदीतल्या पानातल्या पातोड्या आपण बनवलेल्या आहेत. या पंचमीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.